बदलापूर घटनेचा आज महाविकास आघाडीकडून मोठा विरोध होतोय। आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये बदलापूर घटनेच्या विरोधात रस्त्यावरून उतरून निषेध नोंदवला आहे। थोरात यांनी काळे फीत बांधून हातात काळे झेंडे घेऊन मूकमोर्चात आपला सहभाग नोंदवत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे। यावेळी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते थोरात यांच्या सोबत आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत राज्य सरकारच्या विरोधात मूकमोर्चातून संताप व्यक्त केला आहे। हे सरकार महिला सुरक्षेच्या बाबतीत संवेदनशील नाही असं वाटतं। बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी लांछनास्पद अशा प्रकारची आहे। ज्या पद्धतीने त्या बालिकेवर अत्याचार झाले त्यामुळे तर आणखी निष्कर्ष समोर येत आहे ते आणखी काळजी करायला लावणारे आहे। त्या बालिकेवर अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये त्या अहवालात दिसत आहे। या पलीकडे जाऊन ते संस्था चालक होते ते 48 तास हे प्रकरण दाबण्याच्या मनस्थितीत होते। त्यांनी कोणतीही आपली फिर्याद त्यांची सुद्धा असली पाहिजे, त्यांचा या सगळ्या गोष्टीला निषेध करणारा अशा प्रकारचं असलं पाहिजे। त्याऐवजी हे कसं दाबून टाकता येईल हा प्रयत्न त्यांचा होता। आणि आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की यामध्ये पोलीस काय विनाकारण कोणाला मदत करायला तयार असतील असं समजायचं कारण किंवा हे प्रकरण दाबण्याकरता पुढे आले असतील असं समजायचं कारण नाही। शासन दरबारातून त्यांना काहीतरी निर्देश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत करणं, त्या संस्था चालकांना मदत करा, आरोपीला मदत करा, असं सगळं काही दिसतं आहे। अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहेत। पालक ज्यावेळेस जातात पोलीस स्टेशनला त्यानंतर 12-13 तास त्यांना बसून ठेवलं जातं। ही सुद्धा किती कठीण गोष्ट आहे, किती वाईट गोष्ट आहे। हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतं आहे। त्यामध्ये हेही दिसत आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, सतत पुढे येत आहेत। आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं। एका बाजूला लाडकी बहिणाचा जयघोष चाललेला आहे, रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी। ज्यांचं जिथं बहिणांचं बालिकेचं रक्षण करू शकत नाही तिथं बहिणांचं काय रक्षण करणार आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे हे ज्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे। त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे, त्यामध्ये ते गुंतलेले आहेत। निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा करण्यात, साधन सामुग्री गोळा करण्यामध्ये ते बसलेले आहेत। कोणतंही नियंत्रण म्हणून 2-2.5 वर्षामध्ये आम्ही पाहतोय कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही, इथल्या शांतता सुव्यवस्थेवर नाही। इथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला असं चित्र आहे। महिलांवरच्या अत्याचारात तर प्रचंड अशा पद्धतीनं चालले दिसतं। यांचा कोणताही असा दबाव जे शासनाचा धाक पाहिजे गुन्हेगारावर तो धाक राहिलेला नाही, ही परिस्थिती आहे। आणि हे अत्यंत लांछनास्पद आहे। आणि या अशा प्रकारच्या काही गोष्टी आणखी दिसत आहेत। म्हणजे या 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये खूप उघडकीला असं येते की असे अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये हे घडतंय। चाललंय काय या राज्यामध्ये असं वाटावं आणि त्याचा निषेध आम्ही करतो। खरं आम्ही बंद पुकारला होता त्यामध्ये काही आमचा राजकीय हेतू नव्हता। बदलापूरला हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आले, रस्ता रोको केला, त्याला तुम्ही राजकीय कसं म्हणू शकता? माननीय मुख्यमंत्री ज्याला राजकीय म्हटले, हा हे सगळं राजकीय चाललंय। त्या माणसांचा, त्या नागरिकांचा काय, त्यांनी आपल्या जे होते रेल्वे स्टेशनवर जमलेले हजारो नागरिक सुद्धा राजकीय कारणाने जमले होते असं मुख्यमंत्री त्यांचे मंत्री म्हणत होते। त्याला काही अर्थ आहे का? काही त्या नागरिकांच्या मध्ये कोणतं राजकारण होतं? आता ते महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतायत। याचा अर्थ फक्त त्याची दिशाभूल करण्याचं आणि आपल्यावरचं जे आता बालट आलेलं आहे त्यांच्यावर ते दूर सारण्याचा प्रयत्न करतायत। मात्र नागरिक या बाबतीत जागृत आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार राज्यभर आघाडीकडनं निषेध मागणी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे। नुसतं लाडक्या भगिनी म्हणून तर रक्षाबंधन करतो तुम्ही, राखी बांधून यायचा कार्यक्रम सगळ्या मंत्र्यांचा सगळ्यांना बोलून चाललेला आम्हाला दिसतोय। आणि त्यांच्या रक्षणाचं काय, त्यांच्या आबरूचं काय? त्याचं जर फिरू शकत नसेल, समाजात वावरू शकत नसेल, ही जबाबदारी कोणाची आहे? त्याचा अर्थ रक्षणाचा अर्थ तरी समजलाय का सरकारला, त्याच्या प्रतिनिधी मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्यांना? अशा परिस्थिती बालिकांच जर धोक्यात आहे, आमच्या भगिनी धोक्यात आहे, तर नेमकं काय चाललंय या राज्यामध्ये असं म्हणण्याची पाळी आमच्या असं आहे की यामध्ये फक्त गृह खातं मांडण्याचं कारण असतं, मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये जबाबदार असतात, संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असतं। यांचं सगळ्यांचं जे आहे दुर्दैवानं लक्ष नाही या सगळ्या परिस्थिती, अशा प्रकारची अवस्था आहे। हे संपूर्णपणे बेकायदेशीर तयार झालेलं
संवेदनशील अशा प्रकारचं मंत्रिमंडळ अशा प्रकारचं आहे. संविधानाच्या पद्धतीनं सुद्धा नाही आणि संसद आपण पाहतो कोणताही प्रामाणिक हेतू त्यांच्यामध्ये नाही. सत्तेकरता जमलेले सगळे हे सत्तेवर आहेत आणि पुन्हा आता टक्केवारीचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे. त्यामुळे हे पूर्णपणे प्रशासन करण्यामध्ये आणि राज्य कारभार करण्यामध्ये नालायक ठरलेलं अशा प्रकारचं हे सरकार आहे. महाविकास आघाडीने शक्ती केलं होता, मात्र केंद्राकडून त्यांना मंजुरी मिळाली. केंद्राकडूनही मंजुरी मिळाली नाही आणि ज्यावेळेस आमचं सरकार गेल्यानंतर त्याच्यात पाठपुरावा व्हायला पाहिजे शक्ती कायद्यामध्ये, तो दुर्दैवानं झाला नाही आणि त्यामुळे अशा काही गोष्टी आता घडतायत. नाही असं चित्र नव्हतं महाविकास आघाडीच्या काळात. बिलकुल असं चित्र ज्यावेळेस ही महायुती आली त्यानंतरच ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात दिसते.